आज मी चॉकलेट बनवत आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट. तर हा डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट बेकरीमध्ये भेटून जातं आपल्याला. आणि माझं बाळ ड्रायफ्रुट्स पण नाही खात, तर म्हटलं चला आपण ड्रायफ्रुट्स डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटमध्ये ड्रायफ्रुट्स टाकून आपण चॉकलेट बनवूया. त्याच्यासाठी मी बदाम घेतलेला आहे, काजू आणि मखाना. तुमच्याकडे अक्रोड असेल तर अक्रोड पण टाकू शकता. चॉकलेटमध्ये असतं कोको पावडर प्लस कोको बटर. आपल्यासाठी छान असतं खायला. आपण डार्क चॉकलेट खाण्यात छान असतं. आणि जो मिल्क कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोको पावडर, कोको बटर, मिल्क पावडर याच्यापासून बनलेले आहेत. ते पण आपल्याला खाण्यासाठी छान असतं. तर म्हटलं चला आज माझ्या बाळासाठी घरी चॉकलेट बनवत होते, तर तुमच्यासोबत पण शेअर करते. ठेवलेली आहे, गॅस लावत आहे. मी इथे आता ड्रायफ्रुट्स भाजून घेत आहे. मी नाहीच्या बरोबर 2 थेंब तूप टाकलेलं आहे. आता छान भाजून घेत आहे बदाम आणि काजू. छान भाजून घेतलेलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि अक्रोड भाजून घेत आहे. अक्रोड नाही, मखाना. पॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जे भाजून घेतलेले आहे बदाम आणि काजू ते घेत आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. बघा छान ड्रायफ्रुट्सचं पावडर बनवून तयार आहे. बघा छान बारीक झालेला आहे. तसे माझं बेबी ड्रायफ्रुट्स खात नाही, तर अशा प्रकारे त्याला ड्रायफ्रुट्स खाण्याची सवय लागेल. चॉकलेट तर खातं. तो मला रोज म्हणतं मम्मी चॉकलेट बनव. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. लिहिली आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आपण आता डार्क चॉकलेटला आणि व्हाईट चॉकलेटला मेल्ट करून घेत आहे. व्हाईट चॉकलेट घेतलेला आहे. बघा गॅस सुरू करायचा. बघा छान मेल्ट होत आहे. मला डार्क चॉकलेट मेल्ट करायला 5 मिनिट लागलेला आहे. तुम्ही ओव्हन मध्ये मेल्ट करत असेल तर तुम्हाला 30 सेकंद लागेल. बघा छान मेल्ट झालेला आहे. आता आपण याला एका बाउल मध्ये काढून घेऊया. आता मी कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करत आहे. कंपाऊंड घेतले आहे. आता मी गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यामध्ये स्पूनने मिक्स करायचं. छान मेल्ट होत आहे. छान चॉकलेट मेल्ट झालेला आहे. डार्क चॉकलेट आणि व्हाईट मिल्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट झालेला आहे. बघा छान असं मेल्ट झालेलं आहे. आता आपण याला 5 मिनिट थंड होऊ देऊया. छान असं मेल्ट झालेलं आहे. हा डार्क चॉकलेट खाणं खूप छान आहे. खूप जास्त नाही खायचं, पण डार्क चॉकलेट खाल्ल्याने एनर्जी येत असतं. बघा छान मेल्ट झालेला आहे. आता आपण याला थोडा थंड होऊ देऊ. चॉकलेट करण्याकरिता मोल्ड घेतलेला आहे. हा चॉकलेट मोल्ड आहे. याला कसं पण केलं आणि आपल्याला चॉकलेट काढताना पण इझिली काढता येतं, त्रास होत नाही. प्लास्टिकचा पण भेटत असतं,
पण प्लास्टिकच्या मध्ये काढायला तो तुटू पण शकतो, म्हणून मी प्लास्टिकचा मोल्ड घेत आहे. बघा, काढताना इझिली काढू शकतो. खाणे शरीरासाठी छान असते, तर म्हटले चला आज चॉकलेट बनवूया. बघा, आता मी चॉकलेट मोल्ड मध्ये चॉकलेटचं टाकत आहे. खाणे छान पण असतं, खूप जास्त नाही पण खाणं छान असतं. चॉकलेट खाल्ल्याने एनर्जी पण येत असते, चेहऱ्यावर ग्लो पण येत असते. खूप जास्त खाल्ले तर टीथ गंदे होऊ शकतात. खूप जास्त नाही खायचं. बघा, मी चॉकलेट मोल्ड मध्ये चॉकलेटचे जे मेल्ट करून घेतलं होतं ते टाकत आहे. एकदा तुम्ही डार्क चॉकलेट, कंपाऊंड चॉकलेट, तुम्हाला चॉकलेट बनवायचं असेल किंवा बिझनेस टाकायचा असेल चॉकलेटचा, तर टाकू शकता. एकदा कंपाऊंड चॉकलेट आणलं तर त्याच्यापासून पुष्कळ चॉकलेट बनवू शकतात. बघा, आता आपण याच्यावर ड्रायफ्रुट्स टाकूया. तुम्ही बिझनेस करत असाल तर करू शकता, पण बिझनेस करताना याची काळजी घ्यायची की चॉकलेट जे आहे जे आजूबाजूला पडत असतं ते सगळं क्लीन ठेवायचं. आता आपण घरी बनवत आहे तर चालतं. चॉकलेट मोल्ड मध्ये डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट टाकून घेतलेला आहे. आता आपण 20 मिनिटसाठी फ्रीजर मध्ये ठेवूया आणि 20 मिनिटानंतर बघूया की आपले चॉकलेट बनले की नाही. तुम्ही चॉकलेटचा बिझनेस पण करू शकता, पण चॉकलेटसाठी होममेड चॉकलेट असेल तर कसे, घरचे चॉकलेट असेल, घरच्यासाठी बनवत असेल, कसे झाले तरी चालेल. पण तुम्ही बिझनेस करत आहे तर ग्लव्स वगैरे घालायचे आणि फिनिशिंग वगैरे छान पाहिजे. मी घरच्यासाठी बनवत आहे. बघा, छान बनलेले आहे. आता 20 मिनिटासाठी मी फ्रीजर मध्ये ठेवत आहे. बघा, छान असे चॉकलेट बनवून तयार आहे. बघा, खूप छान बनलेली आहे चॉकलेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान अशी चॉकलेट बनवून तयार आहे. माझ्या बाळाला खूप चॉकलेट आवडलेली आहे. हे जे चॉकलेट काढले आहे त्याने खायला घेतलेले आहे. तुम्ही पण बनवून बघा, खूप कमी साहित्यामध्ये बनलेली आहे. आता आपण चॉकलेट कसं काढायचं ते बघूया. खूप सोपी आहे. बघा, प्रेस करायचं. या प्रकारे सगळे चॉकलेट काढून घ्यायचे. खूप सोपी आहे, निघून जातात चॉकलेट. चॉकलेट बनवून तयार आहे. बघा, खूप छान आकार आलेला आहे, खूप छान बनलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. खूप छान बनलेली आहे चॉकलेट.